नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा, आता आपण आज विषय घेतला आहे. याचा एक भाग पहिला आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कारागृह, त्यानंतर रेल्वे पोलीस आणि त्यानंतर दारूबंदी असतील, SRPF असेल, ड्रायव्हर असतील, ह्या सर्वामध्ये तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर नेमकं तुमची सुरुवात कशी पाहिजे? शून्यामधनं यातनं बघायचं आहे. आतापर्यंत कोणी भरती हा फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड केला असेल, ह्या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आज आपला व्हिडिओ हा 1 नंबरचा असणार आहे, सुरुवातीचा असणार आहे. तुमची समजून घ्या, आजपर्यंत जे झालं सोडून द्या विषय. आजपासून नवीन तयारीला सुरुवात करायची आहे. कुठलीही तयारी असो मित्रांनो, तयारी ही प्रथमतः स्वतःच्या मनापासून करावी लागते. आपण ह्या भरतीला फिजिकली प्रिपेअर पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आता तुम्हाला पोलीस व्हायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पहिलं ज्याचा क्रायटेरिया माहिती आहेच. मग त्यानंतर आपलं जी मेंटॅलिटी आहे, जी काही मन आहे, ती मन आपल्याला तसं बनवावं लागतं भरती होण्यासारखं. हा सगळा काही खेळ आहे, तो खेळ आहे मनाचा आणि आपल्या विचारसरणीचा. एक प्रॉप्टर नावाचे एक लेखक आहेत. बॉबने सांगितलेलं आहे की बाबा नेमकं आपण जसा विचार करतो तसा बनतो. आपण भरती करत आहेत, भरती चालू आहे, ग्राउंड चालू आहे, लेखी चालू आहे, सगळं चालू आहे. सगळं चालू असताना फक्त 2 सेकंद मनामध्ये विचार आला की आपल्याला होणार नाही. तुम्ही आज लिहून घ्या, तुमच्यानं होणारच नाही. बघा, तुम्ही ध्यान करा. तुम्ही आता पळत आहात, तुम्ही 2 किमी पळलेला आहात. तुम्हाला त्यावेळेस जर मनामध्ये एक लहानशी शंका आली, आता थांबूया, आपलं चॅलेंज आहे, तुम्ही नेक्स्ट पाऊल पुढे टाकणारच नाही. तुम्ही त्या ठिकाणीच थांबून जाल. म्हणजे या सगळ्यामध्ये तुमची जी मेंटॅलिटी आहे ते काम करत असते. म्हणून आपल्याला प्रथमतः आपली जी मेंटॅलिटी आहे, आपला दिमाग आहे, तसा बनवला पाहिजे. हे सगळ्यात मोठं असतं. तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल की आता एका मुलानं 18 वर्ष पूर्ण केले आणि त्यानं 18 वर्ष पूर्ण करून त्यानं पहिल्या सुरूच फॉर्म भरला आणि तो पहिल्या वेळेसच लागून गेला. लागण्यामध्ये तर कष्ट केलेत, मान्य आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या मनामध्ये एक असा कन्सेप्ट होता. तो कसा की मी यामध्ये लागणारच आहे. आणि जी काय आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट नसते, म्हणजे डिप्रेशन. तो कधीच डिप्रेश होत नाही. तो म्हणतो आपली पहिली भरती आहे, जोर लावून टाकू. पण हे होईल का नाही, माझ्याने पळणं होणार आहे का, तो विचार मनात तो आणणारच नाही. कारण जर तुम्ही पहिली भरती केली असाल पूर्वी, तुम्हाला मनात विचार हा येईल की मला मागच्या वर्षी 1600मध्ये एवढे मार्क पडले होते, मला एवढे मार्क कमी पडले, मला गोळ्यामध्ये एवढे मार्क कमी पडले, मला पुलअप्समध्ये एवढे मार्क कमी पडले. आपल्याला मागच्या वेळेस आपण कुठं कमी पडलो हा विचार आपल्या डोक्यामध्ये नेहमी घोंगावत असतो. तुम्ही 1600 पळतात प्रॅक्टिसमध्ये, तुमच्या मनात पहिला विचार तो येईल की मला मागच्या भरतीमध्ये एवढे मार्क पडले होते, मला एवढा टाईम लागला होता. हेच तुमच्या अपयशाचं पहिलं कारण आहे. ज्या मुलांनी पहिली भरती केली आहे त्यांना अपयश मिळालं आहे, त्यांनी सेकंड भरती केली आहे, त्यांना अपयश का मिळतं, का येतं, याचं हे कारण आहे. आणि जे काही असतात फ्रेश मुलं, हे का लागतात पहिल्या भरतीमध्ये, ह्याचं कारण हेच आहे. त्यांची पाठी पूर्ण कोरी असते आणि त्यांना हा विषयच नाही मार्क कमी पडले जास्त पडले. त्यांना फक्त एवढा विषय असतो, आपल्याला मारायचं आहे. ते मारतातही. त्यांचं माइंडसेट असं बनलेलं असतं. हा फरक आहे माइंडसेटचा मित्रांनो. आता आपल्याला भरती करायचं आहे, डोक्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह मित्र, निगेटिव्ह विचार सोबत ठेवायचेच नाहीत. काय असो, मैत्री करा. सगळे जे पॉझिटिव्ह आहेत मित्र, तुम्ही अशा लोकांशी मैत्री करा. आपला सर्कल तुम्ही असं बनवा, त्यामध्ये सगळे लोक हे पॉझिटिव्ह आहेत आणि सर्व हे पॉझिटिव्ह विचार करून तयारी करतात. कारण 100 पॉझिटिव्ह विचारांना एक निगेटिव्ह विचार
धुळीस मिळवतो हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे. डोक्यामधील निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह एनर्जी काढून टाकायला शिका आणि प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही हे निगेटिव्ह पॉवर्स डोक्यातले काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळेल शक्यता 90% कमी आहे. म्हणून जो आपण विचार करतो ना तसा आपण बनत असतो. म्हणून त्यामुळं 21 डेज चॅलेंज आपण आणणार आहोत. 21 दिवस एक चॅलेंज तुम्हाला मी देईन. त्या तुम्हाला 21 दिवस सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला 5 मिनिट ते वारंवार बोलायचं आहे. दररोजचं पहाटे, झोपताना, रात्री आणि सकाळी उठल्या उठल्या. आपली दिवसाची सुरुवात करायची अशी, जसं एंड असं करायचा. याची आपण मित्रांनो सुरुवात उद्यापासून करणार आहोत. उद्या भाग पहिला असणार आहे. त्यात तुम्हाला मी 4-5 गोष्टी सांगेन. तुम्ही ती उठल्यानंतर पहाटे पहिलं त्या गोष्टी करायच्या आणि रात्री झोपताना त्या गोष्टी करायच्या. तुमच्यामध्ये हळूहळू बदल घडून येईल आणि 21 दिवसानंतर तुमच्यामध्ये एवढा आत्मविश्वास येईल. तुम्हाला माझं चॅलेंज आहे, मागच्या ग्राउंडपेक्षा तुमचं ग्राउंड तुम्हाला फक्त 21 दिवसात डेव्हलप झालेलं दिसून येईल. त्यामुळं आता आपण व्हिडिओ हे रोजचं आणणार आहोत. शक्यतो पॉसिबल होईल तसा व्हिडिओ पाहत चला. नमस्कार.